जावळी खोऱ्यामध्ये घनदाट असं जंगल होतं. म्हणजे सूर्याची किरणे जमिनीपर्यंत पोहोचू शकत नव्हती. दिवसा काळोख वाटायचा, हत्ती हरवला मिळत नसायचा. जणू याला वाघाची जाळीच म्हणलं जायचं. अफजल खान निघाला. उच्च स्वर्गाला विचारलं, या पृथ्वी तलावरचा श्रेष्ठ माणूस कोण आहे? तर सगळीकडनं आवाज येईल, अफजल अफजल म्हणून. 2 मिनिटात ठोकला शिवाजी महाराजांनी त्याला. नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय जर्नी. आणि तुम्ही पाहत आहात मनीष खामकर व्लॉग्स. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये वसलेला, महाबळेश्वर पासून फक्त 25 किलोमीटरवर असलेला प्रतापगड हा किल्ला. व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी उद्या आपला एक्सपेन्स बार म्हणजे आपला खर्च किती होतोय ते समजेल. आत्ता वाजलेला आहे सकाळची 10 आणि आत्ता मी इथनं चाललेलो आहे. तर गाडीतली हवा गेलेली आहे बघा. आणि आत्ता 10 वाजलेत आणि मिररला पण आमच्या माउंट लावून घ्यायचा आहे. माझ्या गाडीला अवरेज कमी आहे, त्यामुळं माझ्या खास मित्राची म्हणजे प्रशांतची गाडी घेतलेली आहे आज. तर ब्लॉग कंटिन्यू करा. आता चाललोय आम्ही. आता प्रतापगडला निघालो. यावर तुमचं काय मत आहे? महाराजांचा किल्ला आहे, बघितला पाहिजे. ओके, थँक्यू. चला तर प्रवासाला सुरुवात करूया. चला जातो आता. हेल्मेट राहिलं, हेल्मेट घेतो. जातानाच येण्या जाण्याचं पेट्रोल टाकलं. पेट्रोलचा खर्च झालेला आहे आमचा 600 रुपये. तर मित्रांनो, प्रवासाला आता सुरुवात केलेली आहे आणि तब्बल 3.5 तासाचा आमचा प्रवास आहे. किती किलोमीटर आहे? 148 किलोमीटर आहे आता प्रतापगड. तर आता आम्ही आमच्याच गावात आणि इथून आम्ही जायला चालू केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज की चला प्रवासाला सुरुवात करूया. जय शिवाजी, लेट्स गो टू राईड. जाता जाता आता तुम्हाला किल्ल्याबद्दलची थोडक्यात माहिती सांगतो. प्रतापगड हा किल्ला 1656 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला होता. किल्ल्याचे बांधकाम मोरोजी पिंगळे यांच्या देखरेखीखाली झाले होते. आणि तुम्हाला माहित आहे का मित्रांनो, अफजल खानाचा वध ह्याच किल्ल्याच्या पायथ्याशी झाला होता 1659 रोजी. मित्रांनो, आता हायवेला लागलेला NH4 हायवेला आता फास्ट प्रवास आमचा चालू झालेला आहे. आता इथून साताऱ्याला जायला लागला आम्हाला आणि साताऱ्यातून महाबळेश्वर रोडने प्रतापगड. मित्रांनो, साताऱ्यात आता ब्रेक घेतलेला आहे. जरा पाणी बिनी पितून प्रवासाला डबल सुरुवात करतो. पाण्यात झालेला आहे 20 रुपये. तर मित्रांनो, आता घाट सेक्शन चालू होणार आहे. तिकडे बघा घाट चालू होणार आता. त्यामुळे जरा थोडीशी विश्रांती घेतली. पाणी पण प्यायचं होतं आणि जरा पाय पण दुखायला लागलं म्हणून जरा चालायला लागलोय. तर आत्ता आम्ही थांबलोय ते आहे मदाचे गाव, मांगर ह्या गावात थांबलो. बघा इथं बोर्ड बघा, दाखवतो तुम्हाला. हे बघा, आता इथलं महाबळेश्वर किती आहे? 12 किलोमीटर आहे. तर मित्रांनो, महाबळेश्वर 12 किलोमीटर आहे आणि प्रतापगड इथनं किती म्हणला? प्रतापगड माहित नाही काय? तर म्हणजे लांब आहे अजून प्रतापगड इथनं. तर प्रतापगड अजून थोडंसं लांब आहे. तर चला भावांनो, मामांच्यावर बोलून 1 नंबर वाटलं. तर आता चाललोय आम्ही. चला. तर मित्रांनो, मागं नेचर बघा कसं दिसतंय. आत्ता असं दिसतंय म्हटलं विचार करा पावसाळ्यात कसं दिसत असेल. खतरनाक भावांनो. हे बघा मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये जेवढा कमी खर्च होईल तेवढा कमी खर्च आम्ही करणार आहे. आणि कमी खर्च होण्यासाठी आम्ही घरातून जेवण आणलेलं आहे. त्यामुळे कुठलं तर झाड बघणार आहे आणि त्यात सावलीत जाऊन आम्ही आता जेवाय बसणार आहे. तर आता इथं तर काय आम्हाला आवडलेलं नाही कुठं. मग आता पुढं कुठं गावते का बघूया झाड आणि तिथं जाऊन जेवाय बसतो. आणि खर्च किती होतोय ती तुम्हाला दिसतेच वर. आता महाबळेश्वर मध्ये आहे. तुम्हाला जर महाबळेश्वरचा ब्लॉग बघायचा असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. पण भावांनो, महाबळेश्वरचं जे गारवार आहे का नाही, आवडलं आपल्याला, लय भारी आवडलं. मित्रांनो, भोका लागलेला आहे म्हणून इथे एका झाडाखाली थांबलोय. गारवा 1 नंबर मिळालेला आणि असलं भारी गार लागते का नाही. महाबळेश्वरमध्ये म्हटलं थांबायचं, कारण गार पण लागतंय. आणि घरातनं डबा आणलाय तो आता जेवणार आहे. भावा डबा काढ आता जेवून घेतो. आणि जेवणाचा तर सकाळचा खर्च आमचा वाचलेला आहे. मित्रांनो, प्रतापगड 6 किलोमीटरवर राहिले. हे बघा असा सिग्नल लागलाय. चालू सुविधा झाल्या. तर मित्रांनो, आता किल्ले प्रतापगडच्या प्रवेशद्वारपाशी आम्ही. प्रवेशद्वारकडे येण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक तर आपण रायगड करून येऊ शकतो, नाहीतर दुसरा मार्ग म्हणजे महाबळेश्वरकडून आपण येऊ शकतो. तर आम्ही आलेलो आहे महाबळेश्वरकडून आणि आता चाललोय आपण इथनं. आता बघा प्रतापगडला जाण्यासाठी इथनं आज जायला लागतंय. तर मित्रांनो, आता प्रवेशद्वारपाशी आलेलो आहे आणि इथं बघा आपल्याला रानमेवा खायला भेटतोय. स्ट्रॉबेरी आहेत, परत ही काय काजू आहे, मलबेरी आहे, इकडं कैरी बोरंती आहेत. कुठलं गाव आहे काकी? वाडा कुंभ्रोशी, प्रतापगडचा पायथा. प्रतापगडचा वाडा कुंभ्रोशी, प्रतापगडचा पायथा. हा, प्रतापगडचा पायथा. काकींकडं स्ट्रॉबेरी आणि मलबेरी घेतलेला आहे. खर्च झालेला आहे 100 रुपये. लागली आता प्रतापगडला जायच्या आधी जरा खाऊन पण घेतो. 1 नंबर स्ट्रॉबेरी आहे. दुसरं काय ती ट्राय मारतो थांबा. मलबेरी पण आपल्या इकडे ह्याला तत्तू म्हणतात.
मित्रांनो मागे एवढा मोठा साडा घ्यायची 110cc गाडी चढणच झाल्या. माझी स्कूटी असते का नाही भावानू 2 मिनिटात वर ढागात. ही बघा नुसती गाडी बघा. हे चालू करू जरा. इथं मला चालायला लावायला लागलाय. मी मगाच्यानं गाडी चालवली आणि आता चालायला लावायला सगळं. बघा किती कुत्त्या गाडी बघा. इकडे बघा मित्रांनो वडा असल्या काय तर. ओ भाई साहब पप्या ये लवकर. गौरेड दिसली ती मित्रांनो. ते बघा मित्रांनो गौरेड आहे ती. व्यवस्थित दिसतात का नाही माहित नाही. लय लांब आहेत गौरेड. ते बघा त्यांचं पाय कसं पांढरा आहेत बघा. बॉडी बघा मित्रांनो कसली बल्की बॉडी आहे त्यांची. एकदम खतरनाक बल्की बॉडी आहे त्यांची. बघा किती बघा त्यातला एक जण वर कसा चढतोय बघा. आणि ह्यो जो बघतोय का नाही खाऊन या बघा. ह्यो आमच्याकडे बघतोय बघा. प्रशांतची गाडी वर चढणं म्हटलं आपल्याला या फॅन्सने आपल्याला गिफ्ट दिलेला आहे. थँक्यू बाबा. तर आता ह्याच्या गाडीवरनं तो पुढा बघा. तुझी गाडी चढत नाही त्यामुळं ह्यो म्हटला बस माझ्या गाडीवर मी नेतो तुला. स्वराची हिरो भेटले. स्वराची हिरो भेटले ती. आयला मला आज भाग्य आहे बरं का. काय तुम्ही मला समोर दिसला का. हा आज भाग्यच आहे माझी. हा नाही समोर तुम्ही दिसला का. हा थँक्यू. ह्याच्या पुढे काय ह्याच्या पुढे भावा आता ये नाही बस. आता आम्ही जातो मित्रांनो. आता जातो याला बसू दे काय करायचं करू दे. आता आम्ही जातो. आता प्रतापगडावरून जातो. माझं मी घरला गाडी लाट करू. कुठला आली गाडी. सांगली थांबत आलोया महाबळेश्वरकडे इकडे. थांबत आलो तू जरा. मित्रांनो बरोबर आता आपण प्रतापगडच्या पायथ्यापाशी आहे आणि आता गाईड ऑफिसकडे चाललोय. इथं गाईड ऑफिसवर आलेलो आहे. इथून आपल्याला एक अनुभवी गाडी दिला जाईल आणि आपल्याला संपूर्ण गडाची माहिती आता हे सांगणार आहे. पर्यटक गाईड फी झालेली आहे 700 रुपये. हा दगडामध्ये बांधतात. हा पूर्वी जसा होता तसा रिनोव्हेशन चालू आहे गडाचं. तर मित्रांनो माझ्यासोबत आहेत अमर सर. हे आता गाईडचं काम करणार आहेत. नमस्कार, माझं नाव अमर रत्नाकर जंगम. प्रतापगडावरती तुमचं हार्दिक स्वागत. या ठिकाणी समोर ही जे पांढऱ्या कलरची बिल्डिंग दिसते खांबाजवळ 2 थडगे आहेत. मोठे गबार अफजल खानाचे, छोटे गबार त्याचा बॉडीगार्ड सय्यद बंडा. या प्रतापगडाच्या पायथ्याला छत्रपती शिवरायांनी वाघनाक्याने अफजल खानाचा वध केला आणि जीवा महालाने सय्यद बंडाला मारलं. दोघांचे कबर एकाच ठिकाणी. त्याच ठिकाणी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याला सुंदर असा शामेना त्याच ठिकाणी उभा केलेला. त्याची माहिती आपल्याला इथून घ्यायची आहे. हा जो प्रतापगड किल्ला आपण पाहायला चाललोय हा प्रतापगड किल्ला अजूनही खाजगी मालकीचा आहे. प्रायव्हेट किल्ला आहे. छत्रपती शिवरायांचे 13वे वंशज आहेत. नाव आहे त्यांचा उदयनराजे भोसले सातारा संस्थान यांच्या मालकीचा हा प्रतापगड किल्ला आहे. हा प्रतापगड किल्ला छत्रपती शिवरायांनी भवानी मातेच्या मंदिरासाठी हा किल्ला महाराजांनी बांधला आहे. अफजल खानाच्या वधाच्या वेळी इथे 40 माणसं लपवलेली. आपले सैनिक होते ना 40 हे यामध्ये लपलेले बघा. बघू शकता ही गोष्ट मोठी होती का हे. हा ते मोठी होती. आता एवढीच राहिली बघा. ही गडाचं पूर्ण रिपेरिंग चालू आहे बघा. इकडे बघा हे पायऱ्यांचं कसं रिपेरिंग चालू आहे बघा. इथे मित्रांनो चुना गुळ आणि उडदाची डाळ करून आता तेच काम चालू आहे बघा. आता या ठिकाणी हा जसा प्रतापगड किल्ला आहे. समोर 2 टोकाचा उंच डोंगर आहे. सर्वात उंच असलेला तो पण एक छत्रपती शिवरायांचा किल्ला. त्या गडाचं नाव आहे मधु मकरंदगड. मधु मकरंदगड. या मकरंदगडावर जायला गाडीचा मार्ग अद्यापही झाला नाही. अजून जंगलातून चालत जावं लागतं. ट्रॅकर्स लोक नेहमी त्या गडावर जातात. तिथे शंकराचं मंदिर आणि एक तलाव असा त्या किल्ल्यावर पाहिला. तो किल्ला अपूर्ण राहिलेला. गडाला तटबंदी वगैरे नाही. बरोबर. या गडाच्या आसपास 8 ते 9 किल्ले आहेत. कोकणात इकडे शिवतीर्थ रायगड, इकडे राजगड, तोरणा, सिंहगड, रायरेश्वर, केंद्रगड, रसाळगड, महिपालगड, सुमारगड, वासोटा, चंद्रगड, रोहिडा, कांगोरीगड असे किल्ले या गडाच्या आसपास आहेत. कमळगड वगैरे. बरोबर. महाराजांची दूरदृष्टी इतकी जबरदस्त होती. गडावर जर हल्ला झाला आपले मावळे गवत पेटवायचे. धुरावरनं कळायचं की या गडावर हल्ला झालाय. मदतीसाठी सैन्य इथपर्यंत यायचं का इथल्या सैन्य तिकडे जायचं असं त्यावेळी सिग्नल दिले जायचे. तुम्ही रायगडला गेला तर रायगडच्या पुढचे किल्ले दिसतात. म्हणजे एकमेकाला असे कनेक्ट केलेले किल्ले. गडाचे महाद्वाराची रचना गोमुखे. लांबून गडाचा गेट दिसत नाही. दोन्ही भिंत एकच वाटतात. हे बघा गडाचं मुखद्वार आहे ना. हे गडाचं मुखद्वार आहे बघा. हे कशासाठी केलंय असं. हे गोमुख आहे म्हणजे लांबून जर शत्रूनं बघितलं गडाचा गेट महाद्वार कुठे हा शत्रूला दिसू नये यासाठी ह्या गडाची रचना अशी.
जे लांबून बघितलं तर दोन्ही भिंत दोन्ही एकच भिंत वाटतात. एकच वाटतं. गडाचा महाद्वार आतमध्ये ठरवलंय. हे बघा किती हाईट ठेवलेलं आहे बघा. आता इकडून बघितलं ह्या साईडून बघितलं तर असं वाटतंय की इथे नुसतं हेच आहे म्हणजे एकच भिंत आहे असं वाटतंय. आता या ठिकाणी गडाचा महाद्वार आहे. या महाद्वारापर्यंत आपण 96 पायऱ्या आलो, 96 कुळाच्या. बरोबर. इथे पूर्ण चढण आहे. याचा बी कारण आहे शत्रू जर त्याला तो थकावा आणि किल्ल्याची तटबंदी आहे 5 किलोमीटरचे. बाहेरून कुठे उतरण्यासाठी रस्ता नाही. ज्या गडाला उंच कडे जिथून कोणी शत्रू सण्या गडावरती चढू शकत नाही. गेट सकाळी 6 वाजता उघडतात. याला रात्री 8, 8:30 ला बंद केला जातो. शिवाजी महाराजांचा जो काळचा रिवाज आहे हा पिढ्यानपिढ्या गडावर चालूच ठेवलेला आहे. गडावर लवकर येतात मावळ्यांचीच पिढी. गडकरी त्यांना म्हणतात मानकरी. गेट तोडायला शत्रू जर इथला तर पूर्वी हत्तीचा वापर करायचा. गडाचा गेट तोडाला. गडाचा मुख्यदार उंचावर बनवलेला. हत्ती इथे येऊ शकत नाही. हत्ती टर्न करू शकत नाही. जागा कमी. महाद्वाराला लोखंडी खेळत हत्तीला लागण्यासाठी बार. या पूर्ण चढणे मोठ्या तोफा किंवा लाकडी ओंडका घेऊन शत्रू पळत येऊन गेट तोडू शकत नाही. तरी पण शत्रू सैनिक पर्यंत आलं. शत्रू आला तर एकटा येत नव्हता. फट सैनिक घेऊन यायचा. समोरच्या भिंतीवर खिडके तिथे आपला मावळा तोफ घेऊन शत्रूवर हल्ला करायचा. ज्यालाच मराठ्यांचं गणिमी कावा म्हणतात. गणिमी कावाचा अर्थ होतो ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे. मराठ्यांची व्याख्या आहे मोडेल पण वाकणाना असा शिरवीर मराठा छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये होता. मरे गेले की हटे गेले. इकडे जे तटबंदीला छिद्र आहे तोफा डागण्यासाठी याच्यातून बाण भाले आपले मावळे शत्रूवर मारायचे. इकडून उकळतं तेल आणि गरम पाणी सैनिक फौजवर होतायचे. इकडून हा इथून हे बघा हे दिसतं. यातून उकळतं तेल सोडायचे म्हणजे खाली शत्रू असायची ती. वरनं आपलं मराठी सैनिक वरनं उकळतं तेल सोडायचे खाली. गरम पाणी. हा गरम पाणी काय. हा. आणि लांबून बघितलं तर गडाचा गेट दिसत नाही. दोन्ही भिंत एकच वाटतात. महाद्वार अरुंद आहे. शत्रू सेना गडामध्ये जास्त जाऊ नये ज्यासाठी गेट अरुंद आहे. गेटच्या वरती हे 2 चिन्ह कोरलेले आहेत. वाघ आणि सिंह. छोटा आहे तो इकडे वाघ आहे पलीकडे सिंह आहे. याचा अर्थ असा आहे या गडाला जिंकायला वाघ आणि सिंहासारखा शूरवीर योद्धा किंवा राजा पाहिजे तर तो गड जिंकू शकेल. प्रतापगड किल्ला छत्रपती शिवरायांनी बांधल्यानंतर या गडाला कोणी जिंकू शकलं नाही. आतापर्यंत कारण कोणी जिंकू शकलं नाही. कारण विजापूरचा बलाढ्य सरदार अफजल खान अफाट सैनिक प्रतापगडाच्या पायथ्याला मारला गेला. नंतर येतानाचा कोणीच प्रयत्न केला नाही. तर मित्रांनो आता गडामध्ये आतमध्ये प्रवेश करतोय. तर हे बघू शकता इथं तोफ आहे. या दोन्ही साईडला हे त्यावेळेचं गेट आहे. सागवानी 400 वर्षापूर्वीच आहे. त्या डिझाईनमध्ये गेट आता हा नवीन बनवलेला आहे. हा हे नवीन बनवलेलं. नवीन बनवला हा गेट आहे. जुना गेट आहे. मित्रांनो हे बघा जुनं सॉरी हे बघा नवीन गेट आहे. आणि जुना छत्रपती शिवरायांच्या काळातला हे 400 त्या काळातलं जुनं गेट बघा दरवाजा. या दोन्ही साईडला या प्रशस्त दिवड्या आपल्या इथे पहारेकडे किल्लेदार बसायचे. मित्रांनो हे बघू शकताय मशालीचा जुना दगड आहे. यात मध्ये अशी मशाल लावायची. बघा इथं भिसू काय बघा हे. ह्यामध्ये मशाल लावायचे. आणि छत्रपती शिवरायांच्या काळातली ही ओरिजिनल तोफ. या तोफेचं वजन आहे 650 किलो. तोफेचा मारा आहे 7.5 मैल. ही तोफ येत नव्हती. समोर झेंड्याचा बुरुज आहे. त्या बुरुजांवरती तोफ सज्ज असायची फौजर हल्ला करायला. तोफेला दाखवण्यासाठी विचारलेलं आहे. या तोफेला चालू कसे करायचे फोडून दारुगोळा ठासायचे. पाठीमा मशालीने वास जाळायची. इंग्रजांनी तोफा सील केलेल्या आहेत. मराठ्याने त्यांच्या विरोधात तोफा वापरून इंग्रजांनी तोफा बंद केलेला आहे. निकाल केलेला आहे. हा बंद केलेला. छत्रपती शिवरायांच्या प्रत्येक गडावरती तोफा बनवायचे कारखाने असायचे. होती पोलादापासून बनवली तोफ. छत्रपती शिवरायांनी आपल्या मावळ्यांना आज्ञापत्र दिले. हे मोडी भाषेमध्ये होतं. आता मराठीमध्ये ट्रान्सलेशन केलेलं आहे. बघू शकता मित्रांनो आज्ञापत्र. व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचू शकता सगळं. मित्रांनो बघू शकता इथं चोर मार्ग आहे बघा. चोर वाट आहे ना. आणीबाणीच्या वेळेस गडावर शत्रूचा हल्ला झाला. तर मावळ्या चोर दरवाजातून जायचे. शेवटचा सैनिक चोरवाट दगड ओढून बंद करायचा. शत्रू वाटेकडे पळून गेले. शत्रू बेसावत राहायचे. मावळे तटाच्या बाहेर उतरून लपाछपा जंगलातून गेट जवळ यायचे. हर हर महादेव, जय भवानी, जय शिवराय अशा गर्जना करत शत्रूवर तुटून पडायचे. गडाला तब्बल 8 ते 9 चोरवाट आहेत. आता वाघ वगैरे येतात. 2-3 वेळा वाघ आलेले आहेत म्हणून ही चोरवाट बंद केली. कॉलेजचे मुलं उतरतात जंगलात बसतात. लहान मुलं पण मोठ्यांचा बघून खालती उतरण्याचा प्रयत्न करतात. ही चोरवाट बंद केलेली काय. आता ही चोरवाट कुठपर्यंत जायची होती. तटाच्या बाहेर निघते जंगलात पूर्ण खाली. मित्रांनो बघू शकता ही चोरवाट आहे ना पूर्ण खाली म्हणजे पूर्ण जंगलातच जाऊ शकते. त्यामुळे आता बंदच केलेला आहे. राजमार्ग बघूया आता. या हा समोरचा गेट आहे. राजमार्ग आहे. पालखी दरवाजा. छत्रपती शिवरायांचा मुख्य किल्ला रायगड. स्वराज्याची पहिली राजधानी होती राजगड. नंतर रायगड बनवले. रायगड किल्ला कोकणामध्ये येतो. महाडपासून रस्ता रायगडला जायला. या गडावरती भवानी मातेचं मंदिर आहे. शिवराय मंगळवार शुक्रवार देवीच्या दर्शनासाठी रायगड किंवा राजगडवरून कृष्णा नावाच्या घोडीवर राजा दर्याखोऱ्यातून इथपर्यंत यायचे. महाराजांना पालखीतून आपले मावळे राजांना इथून घेऊन जायचे म्हणून राजमार्ग किंवा हा पालखी दरवाजा म्हणतात. बरोबर. शिवरायांसोबत जी प्रजा असायची त्यांना गडावर यायला इथून पाऊल वाटेचा मार्ग होता. आता आपल्या काळात क्रेन, जीसीपी पूर्वी काही यंत्र सामग्री नसताना एक मावळ्याने उचललेले दगड. किल्ल्याचे दगड किती मोठमोठे बघा.
बघू शकता मित्रांनो किल्ल्याचे दगड किती मोठे आहेत बघा. आणि इकडं पाठीमाग राजमार्ग आहे. हे बंद का केलंय? आता काम चालू आहे. काम चालू आहे त्यामुळे हे बंद केलेलं आहे आता. आता पावसामुळे कसं आहे हा की जून ते सप्टेंबर पर्यंत हा. 300-350 इंच एवढा मुसळधार पाऊस होतो. पावसामुळे चुना गोळ निघालेला आहे. हो दर्जा हे भरण्याचं काम झालेलं. काही ठिकाणी तटबंदी अशी पडलेली ते बांधायचं चालेल. बरोबर बरोबर. 4 महिने काम बंद असतं पाऊस. पूर्ण हे पांढरं दिसतंय. चुना गुळ चुना आणि गुळाचं काम आहे ना हे? चुना गुळ हे चुना आणि गुळाचं बांधकाम मला हे पांढरं पूर्ण दिसतंय ना. महाराजांच्या काळी छत्रपती शिवरायांच्या काळी चुना गुळ शिस लेड काळा गुळाचा वापर होता. आता आपल्या काळात चुना गुळ उडदाची डाळ तुळशी आणि कात्या ते मिक्स केलं ना. समोरचा हा डोंगर आहे महाबळेश्वर आहे. त्या डोंगरातून तुमची गाडी आलेल्या अंमनेरी घाटातून बरोबर. महाबळेश्वरची उंची आहे समुद्र सपाटीपासून 4543 फूट उंच आहे. प्रतापगडाची उंची आहे 3543 फुटावर. महाबळेश्वर फिरायला तुम्ही गेला 12 पॉईंट बघायला मिळतात. क्षेत्र महाबळेश्वराने 5 नद्यांचा उगम आहे पंचगंगा. बरोबर. तशा 7 नद्या आहेत कृष्णा कोयना वेण्णा गायत्री सावित्री बरोबर. भागीरथी आणि सरस्वती. भागीरथी 12 वर्षानंतर येते सरस्वती 60 वर्षानंतर. 5 नद्या कंटिन्यू वाहतात. जे क्षेत्र महाबळेश्वर आहे तिथे राजमाता जिजाऊंची सुवर्ण तुला झालेले त्या मंदिरात पहिला पॉईंट येतो डोंगराचे सफारी. याचं नाव आहे बॉम्बे पॉईंट सनसेट पॉईंट म्हणलं जातात. त्याच्या पुढे रडतुंडेचं घाट आहे जिथून अफजल खान सैनिकून उतरला. बरोबर. अक्षरशः खानाचं सैन्य घाटाने उतरत असताना रडत आलं म्हणून त्या घाटाला रडतोंडीचं नाव देण्यात आलंय. कितीतरी सैन्य खानाचं कड्यामध्ये पडलं. भले मोठे खानाकडे हत्ती होते बरोबर. कड्यामध्ये ढासळलेले काय आणि सह्याद्रीच्या कातळ कड्यानं हत्तीच्या अंगावरचे साल्ट निष्ठून गेले असा तो भयानक कडा आहे. हा जो टॉवर आहे तो विल्सन पॉईंट. हत्तीचा माता लोअर एलिफंट हेड पुढे लॉर्डविक आणि शेवटचा ऑर्थर सीट पॉईंट आहे. ते ना हा शेवटचा ऑर्थर पॉईंट वरनं तुम्ही दुर्बिणीतून जर बघितलं तर वरती शिवरायांची अश्वारूढ मूर्ती आहे बाल्य किल्ल्यामध्ये. बरोबर. मूर्ती तिथून दाखवतात. या संपूर्ण डोंगरता सह्याद्रीच्या उंच पर्वत रांगा आहेत कडे कापारे. या रांगातूनच शत्रूचं सैन्य नाव उघड होतं. बरोबर. हे संपूर्ण जावळी खोर आहे. जावळी गाव इथेच खालती येत आहे. महाराजांनी चंद्रराव मोरेशी लढाई करून जावळी प्रांत जिंकला. इथे जावळी गाव येते खालती. कोणतं? हा ते जंगलामध्ये दिसतं ना. मित्रांनो पाण्याची बाटली घेतलेली आणि पाण्याच्या बाटलीचा खर्च झालेला आहे 20 रुपये. आता वरती जी गॅलरी हा नगरखाना आहे. नगारे वाजवण्याची जागा आहे. छत्रपती शिवराय ज्या वेळेस गडावर यायचे देवीच्या दर्शनासाठी आणि गडावरती देवीची पूजा अर्चा व्हायची. सैनिक त्यांच्या स्वागतासाठी भल्या पहाटे सनई चौगडे शिंग तुतारी नगारे वाजवायचे. गडावर जर शत्रूचा हल्ला झाला मावळ्यांना एकत्र करण्यासाठी वेगळा नगारा तिथे वाजवला जायचा. त्या आवाजाने मावळे एकत्र होऊन लढाईसाठी सज्ज राहायचे असं सिग्नल दिलं जायचे. त्याच्या खालती जो गेट तुम्हाला दिसतो हा शत्रूला दिशाभूल करण्यासाठी मार्ग आहे. डमी गेट ऍक्च्युअली गेट नाही. कुठं आहे डमी गेट? तो खालती दिसतो हा. तो डमी गेट आहे. ते- हा मार्ग खाली दिसतंय ना ओगा ते डमी गेट आहे आणि ते वर आहे ते काय शत्रूला फसवणार. वरती गॅलरी नगर गॅलरी नगरखाना. आणि हा जो राजमार्ग असा मंदिरात झाला होता. हा बघा हा राजमार्ग आहे. शत्रू जर राजमार्गातून आला तिथे फसणार आणि इकडून मावळ्यांना शत्रूवर हल्ला करायला सोपं जायचं म्हणून तो दिशाभूल करण्यासाठी मार्ग आहे. कुठला मार्ग? तो गेट दिसतो ना. बरोबर. आणि असे शिवरायांचे विचारपूर्वक गडकोट असायचे त्यामुळे सहजासहजी मोगलांच्या हाती किल्ला जात नव्हते. बरोबर. मावळे गस्त द्यायचे. पहारेकरी 150 किलोच्या तोफा खांद्यावर घेऊन आपले मावळे इथून फिरायचे या तटाच्या साईडनं. बघू शकता इथं पहार आपले करण्यासाठी मावळे असतात. गस्तीसाठी असायचे. प्रत्येक पहारे. एका ठिकाणी असं पहारे द्यायचे. त्या तोफा आजही मंदिरात ठेवलेला आपण बघणार आहे. हो या. मित्रांनो हा गोड पाण्याचा तलाव आहे आणि पूर्ण गडावर इथूनच पाणी म्हणजे प्यायसाठी ते वापरायचे. बाकीची माहिती सांगतील बघा दादा. समोर येथे शिवकालीन तलाव आहे. गोड पाण्याचे तलाव. प्रचंड दगड या तलावातला फोडून किल्ला मावळ्याने 2 वर्षात बांधला. हा प्रतापगड किल्ला बांधण्याकरता दगडांची आवश्यकता होती. महाराजांकडे त्या सैनिकांची मावळ्यांची फौज कमी होती. बाहेर काय खोल दरी भारून दगडांना शक्य नव्हतं. हा डोंगर होता ढोरप्या नावाचा. मावळ्याने इथलेच खडक फोडले. या खडकामध्ये पाणी लागला झरा लागला. 2 फायदे मिळाले. गड बांधण्याकरता दगडी मिळाला. मावळ्यांना प्यायला पाणी पण मिळालं. तलावाला जिवंत झरा आहे. 12 महिने पाणी. पाण्यापासून आजही 40-50 फूट खोल आहे. असे गडावरती 4 तलाव आहेत. ज्या 4ही तलावातल्या सैनिकांनी दगड फोडून किल्ला 2 वर्षात बांधला. जमिनीपासून पाहिलं तर किल्ला कितीतरी उंचावर आहे तरी ते देखील पाणी वैशिष्ट्य आहे. शिवरायांनी जिथे गड बांधले त्यांच्या प्रत्येक गडकोटांना पाणी. रायगड राजगड तोंडा सिंहगड सिंधुदुर्ग पन्हाळगड विशाळगड या प्रत्येक गडांना पाणी. जसं महाराजांनी डोंगरावरती किल्ले बांधले समुद्र आरमारही उभं केले. समुद्रात हे गड बांधलेत. समुद्राचं पाणी पाहिलं तर खारा असतं परंतु आपल्या विहिरीचं पाणी अत्यंत गोड आहे. गोड आहे. हो. या गडावर लोक राहत आहेत. छत्रपती शिवरायांनी गडाच्या संरक्षणाकरता आपल्या इथे मावळे ठेवलेले आहेत. मावळ्यांचीच घर आहेत. 25 कुटुंब आहेत. 150 लोक वसते या गडावर. हीच लोक आजही या गडाचं संरक्षण देखभाल सगळं बघतात. मित्रांनो हे दिसतंय ना हे मशाल लावायसाठी असायचं. रात्रीचं ह्याला मशाल लावायची तर दिवसा भगवा झेंडा. तिसरा उपयोग
जोर बांधून कड्यामध्ये या ठिकाणी तुळजाभवानीचं मंदिर आहे. या मंदिरापर्यंत आपण 275 पायरीपर्यंत आलो. हो 275. 75. आतापर्यंत 275 पायऱ्या आम्ही इथपर्यंत आलोय बघा. 400 वर्षापूर्वीच्या ह्या पायऱ्या आहेत बघा, बघू शकता. आणि तिकडे ज्या पायऱ्या दिसतात ना त्या आत्ताच्या नवीन पायऱ्या आहेत, बरोबर. मित्रांनो हे बघू शकता ताकासाठी कशी मशीन तयार केली आहे, एक नंबर. हे बघा मित्रांनो पूर्ण जुन्या तोफा आहेत या. आणि ही जी दिसते ही पार आहे. आणि इकडे पण बघू शकता या कशा वेगवेगळ्या पद्धतीच्या जुन्या तोफा आहेत या. मित्रांनो ह्या तोफेचे वजन 150 किलो आहे. ही पार दिसत्या ही 50 किलोची पार आहे. एक मावळा एकटा उचलायचा, हे पण उचलायचं 150 किलो. बघू शकता मित्रांनो त्या काळात कशी ताकद असते. असे बॅग कसे घेऊन हो, जातो बरोबर. बॅग तोफे सहज मावळा एका हाताने उचलून उचलून खांद्यावर घेऊन जायचा. मग बघा या तोफेला चालवणं अवघड आहे, कारण ही उकळी तोफ आहे. गोळा बाहेर गेला तोफ जोराने असे मागे फेकले जाते. बरोबर. फारच करताना तोफ जर हातात सुटली बॅकस्ट्रोक बसला, खांद्याला लागून खांदा निकाडणार किंवा छाताड फुटणार, एवढ्या ताकदीचे मावळे महाराजांकडे होते. याला दारुगोळा इथून असायचे, पाठीमाग माशाला वाद चालायची. हा. या तोफेचं वजन आहे 85 किलो. हे 85 किलो. ह्या तोफेचं वजन 85 किलो आहे. 85. हा. आणि आता कॉलेजची मुलं उचलतात, पायावर पाडतात. लहान मुलं पण मोठ्यांचा बघून तोफा उचलायचा उचलायला प्रयत्न करतात. बरोबर. म्हणून याला लॉक केलेलं आहे. हा हे बघा त्यासाठी लॉक केले बघा, हे तारा लावलं तारा लावून. म्हणजे ह्याला फक्त काहीच करायचं नाही म्हणजे. तर मित्रांनो इथं फॅन्स भेटलेले आहेत आपलं. मित्रांनो बघू शकता हे एवढे सगळे पॉईंट आता वरती बघायचे आहेत आपल्याला जाऊन. लढाईच्या आता दृष्टिकोनातून सगळ्यात महत्वाचा किल्ला म्हणजे बालेकिल्ला आहे बघा. आता तुम्हाला दाखवतो. आणि बालेकिल्ला हा अति महत्वाचा आहे. छत्रपती शिवरायांच्या प्रत्येक गडांवरती बालेकिल्ला आहे. बरोबर. बालेकिल्ला म्हणजे काय, तर किल्ल्यामध्ये डबल किल्ला, डबल तटबंदी, हा. जो लढाईच्या दृष्टीने अति महत्वाचा असायचा. आणि या बालेकिल्ल्यात महाराजांचा राहायचा राजवाडा, अन्नधान्यांचे कोठारे, दारुगोळ्यांचे कोठारे, घोड्यांच्या पागा, दरबाराची जागा, भुयारी मार्ग, शस्त्र साठा सगळे या बालेकिल्ल्यात असायचे. बरोबर. मोठ्या किल्ल्यामध्ये आपले मावळे पहारा द्यायला असायचे. जसं मोठ्या किल्ल्याच्या महाद्वाराची रचना आहे बाले किल्ल्याचे, म्हणजे लांबून कुठे गडाचा गेट दिसत नाही. बरोबर. आता 400 पायऱ्या आम्ही वर आलेलो आहे. आणि हा जो दिसतो हा बाले किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे. आणि मुख्य दरवाजाचा हा तुम्हाला दगड दाखवतो. सर्वात मोठा दगड आहे बघा हा. मग त्या काळात विचार करा सैनिक कसला असतील. हे बघा दगड किती मोठा आहे, बघू शकताय. थांबा ऊन येते, थांबा एक मिनिट. हा बघा दगड किती मोठा आहे. मग विचार करा त्या काळातलं सैनिक कसला असतील हे. हो, मावळे ताकदीचे ताकदीचे मावळे. एक एक मावळा 12 नाचणीची भाकरी, दही, दूध, तूप, लोणी खायचे ठेवायचे. बघा मग विचार करा मित्रांनो. इथून बाले किल्ल्याचा हा मेन गेट, हे मेन गेट आहे आमचा. इथे गेट होतं इंग्रजांनी तोडलेलं आहे. ह्या बिजाग्र आहे. हा ते ना. हा, आणि लाकडे गेट बंद केला, गेट अडसळ ओंडका इथे सरकवला जायचा, जेणेकरून ते महाद्वार लॉक व्हायचं. हा हे बघा खिडक्या ह्या बिजाग्र आहे. उंची बघा ती किती मोठा आहे बघा. शंभू महादेवाला महाराजांनी रुद्राभिषेक केला. आणि मगच महाराज गडावरून अफजल खानाच्या भेटीस महाराज गेलेले. शिवरायांची इच्छा पूर्ण झाली, अफजल खानाला मारण्याचे म्हणून यांना इच्छापूर्ती म्हणतात. बरोबर. मंदिराच्या समोर हा चौतरा इथे छत्रपती शिवरायांचा दरबार चालायचा. 8 लोकांचा दरबार, अष्टप्रधान मंडळ म्हणतात सदर. छोटा दरबार या जागेवर चालायचा. रायगडला मोठा दरबार. महाराजांची गुप्त खलबत आहेत न्यायनिवाडा या प्रतापगडावरती इथेच चालायचे. कुठल्या आपल्या मावळ्याने गद्दार केले असेल, गद्दाराला ते शिक्षा सुनावली जायची. बरोबर. आणि गद्दाराला शिक्षा गडावर एकच कडेलोट, गडावरून त्याला फेकलं कडेलोट. जायचं. मित्रांनो कडेलोट दाखवत तुम्हाला पण आपण कडेलोट. कडेलोट आपण बघणार आहे. नवीन मावळ्याला लढाईमध्ये घ्यायचा असेल दरबारवर त्याला देवाच्या समोर शपथ घेऊन नंतरच सैन्यामध्ये भक्ती केलं जायचं. ज्याच दरबारवरती छत्रपती शिवरायांनी एका मावळ्याला शिक्षा दिली. त्यांचं नाव आहे खंडूजी खोपडा देशमुख. त्याने फितुरी काय केली, अफजल खानाचा मुलगा फाजल खान हा युद्धामध्ये आलेला. फाजल खानाला विजापूरला पळून झाला. खंडूजी खोपड्याने जावळी प्रांतातला मार्ग दाखवला. फाजल खान पळाला 1000 सैनिक घेऊन. खानाचा 11,000 सैनिक कोयनेच्या काठाला कापलं गेलं. खंडूजी खोपड्याला पकडून आणला. बहिरीच्या नायकानेही बातमी दिली की राजा खंडा फुटला, आपण काय ठरवलं. शिवरायांनी विचार करून 1660ला दरबारवरती देवाला साक्षी देऊन त्याचा उजवा हाताने डावपाय हे कलम करण्यास सांगितलं, म्हणजे तोडण्यास. उजव्या हाताने तलवार चालू नये, हिंदवी स्वराज्यासाठी कोणतेही शस्त्र उचलू नये, त्याचा इथून उजवा तोडला. डावा पायनं कधी घोड्यावर स्वार नये म्हणून डावा पाय तोडला, अशी विचारपूर्वक शिक्षा दिली. दरबार हा पूर्वी बांधलेला होता, बंदिस्त होता. इंग्रजांनी दरबार तोडलेला आहे. मित्रांनो बघू शकताय इथं अष्टप्रधान मंडळ असायचं, म्हणजे हा पूर्ण दरबार इथं असायचा. हा छोटा दरबार आणि रायगड मध्ये मोठा दरबार असायचा. आणि इथून बघा कसा व्ह्यू दिसतोय बघा. आपण एवढ्या उंचावर आलेलो इथून दिसतंय. हा झेंडा लावलेला 1 नंबरचा ध्वज बुरुज. त्या बुरुजाच्या खाली तुमची गाडी पार्किंग आहे. बरोबर. प्रतापगडचा फोटो नेहमी असायचो. त्याच्या
की अफजल खान कबरच्या खाली कोण खान मारला गेला तर जर सैनिक कापला गेला. मित्रांनो बघू शकता ह्या चोरवाटा. थांबा, आतमध्ये तुम्हाला दाखवतो कसं आहे चोरवाट. हे बघा चोरवाटीच्या आतमध्ये आहे मी आता सध्या. अंधार आहे बघा इथं आणि वारं खूप येते बघा इथून. खूप म्हणजे खूप वारं आहे. आणि इकडे बघू शकताय बघा, इकडे पूर्णपणे अशी दरीच आहे बघा इकडे खाली. आणि स्वराज्यात जो गद्दारी करायचा त्याला इथून खाली ढकलून द्यायचे. बघा खाली किती दरी आहे बघा. हा कडेलोट छत्रपती शिवरायांच्या काळात जर कुठल्या मावळ्याने गद्दार केले असेल त्या गद्दाराला इथे आणायच्या, हातपाय बांधायचे, धान्याच्या मोकळ्या पोतात बांधून ज्या कड्यावरून त्या गद्दाराला फेकला जायचं कडेलोट करायचा. जमिनीपासून उंची 1800 फूट आहे. समुद्र सपाळीपासून याची उंची 3500 फूट. कडेलोट फक्त बांधलं, इथून कोणाला फेकलं नाही. कारण कठोर शासन छत्रपती शिवरायांच्या काळात असायचं, त्यामुळे सहसा कोणी गद्दारी गद्दार करत करत नव्हता. रायगडला टकमक टोके तसा हा प्रतापगडाला कडेलोट 1800 फूट. 1800 फूट. मित्रांनो बघू शकताय हा 1800 फूट खाली दरी आहे खाली खोल. आणि त्यावेळेचे मावळे दिप्पाड असायचे, त्याला जर असा फेकला झाडांना अडकून वाचणार हा. म्हणून मोकळ्या पोतात बांधून नंतर फेकायचे. फेकायचे बरोबर. झाडांना पोत्यात अडकून बांधून पोते पॅक करून हा. फेकून द्यायचे. तरी पण तो वाचला तरी खाली प्राणी असायचे, जनावर खाऊन. जनावर खाऊन टाकणार. मित्रांनो समोर दिसतंय छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक. समोर छत्रपती शिवरायांचं इथे स्मारक आहे. झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना, झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना या शिवमंदिरा आणि अवघा महाराष्ट्र शिवमय व्हावा. राजे तुम्ही पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा. समोर छत्रपती शिवरायांचं स्मारक आहे. ज्याच ठिकाणी इथे महाराजांचा आवाड्यावा असा राजवाडा होता. जंगलामध्ये अन्न धान्यांचे इकडे कोठारे होते, घोडे बांधायची जागा इकडे होत्या, घोड्यांच्या बागा. ब्रिटिशांनी सर्व काळ तोडलं. सोनं चांदी आपल्या देशातला इंग्रजांनी लुटून घेऊन गेलेत. राजांचा राजवाडा होता, त्यांची काहीतरी आठवण राहावी. भारत सरकारने राजांचं इथे स्मारक उभारलं. इथनं मागचा व्ह्यू बघा कसा दिसतोय. आणि इकडे टेहाईनी बुरुज आहे. मित्रांनो त्या काळातील जाती तुम्हाला दाखवतो बघा. ही बघा किती मोठी जाती आहे बघा त्या काळातील. नाथ झेंडा बुरुज आहे, दाखवतो तुम्हाला झेंडा बुरुज. हे बघा आत जायचंय बघा, इथून वाकून जायचंय बघा. ही बघा इकडं एकदम गारवा आहे मित्रांनो इथं. तर मित्रांनो आता सध्या टेहाईनी बुरुजावर आहे मी आणि आपलं मावळं इथनच पहारा द्यायचं बघा. इकडचा खालचा व्ह्यू बघा कसा दिसतोय. तर मित्रांनो आता घरी चाललेलो आणि मगाच्या काकूने आम्हाला जाता जाता गिफ्ट दिलेला आहे. स्ट्रॉबेरी आम्हाला गिफ्ट दिलेला आहे. थँक्यू काकी. मित्रांनो पूर्ण ट्रिपचा खर्च झालेला आहे 1340 रुपये, म्हणजेच 1340 रुपये. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि मनीष खामकर ब्लॉग्स हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओ कोणता पाहिजे हे कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.